नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत घरच्या साहित्यात क्रीमी, स्वादिष्ट आणि अतिशय सोपं असं मँगो आईस्क्रीम, तेही घरगुती साहित्यात. चला तर मग रेसिपी पाहूयात. इथं आपण 2 वाट्या दूध घेतले. दूध फुल क्रीम आहे, अजिबात पाणी टाकायचं नाही आहे त्या दुधामध्ये आणि आपल्याला आटवून घ्यायचं आहे, जेणेकरून 1 वाटी भरेल असं आटवून घ्यायचं आपल्याला. हे बघा 1 वाटी दूध भरले. इथं मी घेतले 1 वाटी दूध, आंब्याचा 1 वाटी गर, अर्धी वाटी मिल्क पावडर आणि अर्धी वाटी साखर. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि त्याला 5 ते 7 सेकंदासाठी फिरवून घेऊ. हे बघा अशा प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे आपलं. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, असं टेक्स्चर करायचं. आणि इथं घेतला आहे मी प्लॅस्टिकचा डबा, जे की सगळ्यांच्या घरात इझिली अवेलेबल असतात. याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे एअरटाईट झाकण ठेवायचं, घट्टसर असं झाकण ठेवायचं त्याला आणि फ्रीजमध्ये 8 तासासाठी किंवा रात्रभर ठेवून द्या. हे बघा सकाळी जर उघडलं तर अशा प्रकारे आपलं आईस्क्रीम तयार झाले. खूप छान सेट झाले बघा. अगदी घरच्या साहित्यात, बाहेरचे कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाहीत किंवा कोणतेही कलर्स नाहीत. हे बघा आता इथं माझ्याकडे स्कूपर नव्हता, त्यामुळं मी इथं पळीनं काढते. हे खूप छान झाले आणि टेस्ट पण एकदम खूप छान होते. अशा प्रकारे केलं तर काढून घेऊया आपण. स्कूपरने किंवा कोणत्याही तुम्ही भांड्याने काढू शकता त्यात. टेस्टला खूप छान लागते घरच्या साहित्यात आणि खूप साहित्य नाही, फक्त 2-3 साहित्यात आपण बनवलं आहे हे आणि तयार झालेलं आहे आपलं मँगो आईस्क्रीम. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.